नमस्कार. आज मी बनवून दाखवणार आहे खणापासून एक छोटंसं मोबाईल पाऊच, जे आपण कमरेला अडकवतो ना तसलं. तर बघा, मी याला आहे ना नॉन अस्तर आहे ना एक शिवून घेतलं आहे, स्टिच करून घेतलं आहे आणि अजून एक नॉन अस्तर घेतलेलं आहे, जे आपल्याला आतून अस्तर म्हणून लावायचं आहे. तरी बघा, दोन्ही एकाच मापाचे आहेत. त्याचं माप दाखवते मी एकदा तुम्हाला. तर याचं मेजरमेंट आहे 5.5 याची रुंदी आहे, 5.5, आणि याची उंची आहे 15 इंच. बघा, 5.5 बाय 15 असं याचं माप आहे. आणि वरून आपण एक पॉकेट बनवणार आहोत. तर त्या पॉकेटसाठी आपण वरती 3 इंच असं माप घेऊया आणि 3 इंचाचं एक कट देऊया तिथे, जिथे आपलं बाहेरील पॉकेट तयार होईल. तर बघा, असं कट केलं. आता इथे आपण झिप लावूया. तर अशी झिप ठेवायची स्टिच करून, आणि त्याच्यावरून त्याला पलटी करून आपण त्याला दाबटीप देऊन घेऊया. तर बघा, मी दाबटीप दिलेली आहे अशी. आणि आता इकडची पण साईड आपण त्याच्यावर अशी उलटी ठेवून स्टिच करून, आणि त्याला पण आपण पलटून त्याच्यावर पण दाबटीप देऊन घेऊया. आणि रनर पण त्यात होऊन घेते मी. तर बघा, अशा प्रकारे मी रनर पण होऊन घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता हे पॉकेट तयार झालेलं आहे. आता आपण इकडच्या साईडने, जिकडून काठ आहे तिकडून नाही तर खालच्या साईडने एक नॉट तयार करणार आहोत. जसं मेजरमेंट आहे बघा, 3 बाय 2.5 असं. 3 आणि 2.5 असं छोटासा तुकडा घ्यायचा, एक 3 बाय 2.5चा, आणि अशी दोन्ही साईडने फोल्ड करून एक नॉट तयार करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला आकडा अडकवायला नॉट पाहिजे असते. तर असा आकडा त्याच्यामध्ये अडकवायचा, असं शिवून. आणि मी त्याच्यामध्ये आकडा अडकवून घेते. आणि बघा, हा असा आहे ना, इथे मधोमध आपण एकदा मार्क करून घेऊया. बरोबर त्याचा मध्य काढायचा, आणि त्या मध्यावरच आपल्याला तो आकडा स्टिच करायचा आहे. जर असं मधोमध मार्क करून घेतले. आता हे मी नॉट तयार करून असं आकडा अडकवून, आणि बघा असं वरच्या साईडने इथे स्टिच करून घेते आणि मग दाखवते. तर बघा, या प्रकारे मी असं इथे मधोमध ठेवून स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण झिप लावणार आहोत. आता अशी उलटी झिप ठेवायची त्याच्यावर, आणि हे जे नॉन अस्तर आहेत ना ते त्याच्यावर ठेवायचे अशा प्रकारे. आणि इथे स्टिच करायचं आणि पलटवून त्याच्यावर पण एक दाबटीप देऊन घ्यायची. बघा, मी आता स्टिच करून दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि आता ही वरची साईड आहे ना, आकडा असा आतमध्ये टाकायचा, आणि वरची साईड अशी झिपवर ठेवायची. आणि जे खालचं अस्तर आहे ना नॉनवनचं, तर ते खालून पलटी करून घ्यायचं. म्हणजे खालून नॉनवोन, वरून मेन फॅब्रिक, आणि मध्ये झिप, असं तीनही आपण व्यवस्थित असं स्टिच करून घेऊया. बघा, असं स्टिच करून घेते, आणि मग त्याला ओपन करून त्यात रनर टाकून घेते. तर बघा, मी रनर टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण याला पलटी करूया. असं पलटवून घेऊ व्यवस्थित.
सुंदर असं मोबाईल पाऊच तयार होतं. तयार झाल्यावर छान असं मोबाईल पाऊच दिसेल बघा. आता या प्रकारे आपण याला पलटवून घेतलेलं आहे. आता दोन्ही साईडने स्टिच करून घेऊया आणि त्याचे रफ एजेस पण आपण पॅक करू, जेणेकरून आतून दोरे वगैरे काही दिसणार नाही आणि फिनिशिंग छान येईल. तर बघा, मी स्टिच करून घेतले आणि त्याचे रफ एजेस पण पॅक केलेले आहेत. ह्यामुळे एकदम फिनिशिंग छान येते, यातून कुठले दोरे वगैरे येणार नाही, काही नाही. आता आपण त्याला ओपन करूया. असं व्यवस्थित असं सरळ करून घेऊया त्याला. नीट असं व्यवस्थित सरळ करून घेऊ. सगळे कोपरे व्यवस्थित काढून घेऊ त्याचे. तर या प्रकारे आपण याला व्यवस्थित असे याचे कोपरे वगैरे काढून घेऊया आणि सरळ करून. तर बघा, या प्रकारे बघा मोबाईल पाऊच आपलं तयार झालेलं आहे. आतूनही बघा फिनिशिंग एकदम छान आले, दोरे वगैरे कुठे काही दिसत नाही आहे. वरती एक कप्पा आणि बाहेरून एक कप्पा, म्हणजे आतमध्ये आपला मोबाईल पण राहील, बाहेरच्या चेनमध्ये व्यवस्थित पैसे वगैरे पण व्यवस्थित राहतील. तर असे छान 2 कप्प्याचा आपला मोबाईल पाऊच हा तयार झालेला आहे. तर बघा, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. माझ्या सरोज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.